नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत। व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे। फ्लावरिंग स्टेजमध्ये जेव्हा फुलोरा अवस्था सुरू होते, फ्लावरिंग स्टेजमधील गळकूज थांबवताना आपण सेटिंग पर्यंत कसं कामकाज केलं पाहिजे, जेणेकरून 10-15% फ्लावरिंग सुरू होते, फुलोरा अवस्था सुरू होते त्या वेळेपासून सेटिंग पर्यंत म्हणजे 7 ते 8-9 दिवस आपण कुठल्या बुरशीनाशकांच्या फवारण्या असतील, संजीवकांचा वापर असेल, त्याचप्रमाणे अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल, याचं नियोजन आपण कसं ठेवलं पाहिजे। ज्यावेळेस आपण एक्सपोर्टचं काम करतो, देशांतर्गत बाजारपेठेचं काम असेल, निर्यातक्षम बाजारपेठेचं काम असेल, याच्यामध्ये फ्लावरिंग स्टेज मधलं जे काम आहे म्हणजे फुलोरा अवस्था सुरू होते आणि सेटिंग होतं। आता आपण क्रिम्सनच्या व्हरायटीच्या प्लॉटमध्ये उभे आहोत। सगळ्याच प्लॉटांना हे लागू होतं, फक्त क्रिम्सन सारख्या व्हरायटीमध्ये किंवा क्रिम्सनमध्ये आपल्याला पीजीआरचा वापर, संजीवकांचा वापर हा कमी करायचा आहे। पण एक जनरली जर आपण नीट लक्षात घ्या की तुमचं त्या ठिकाणी इलोंगेशन व्हरायट्या जर सोडल्या तर इतर सगळ्या व्हरायट्यांमध्ये आपल्याला फुलोरा अवस्था सुरू झाल्यानंतर पडणारा दव असेल, धुका असेल, येणारा अवकाळी पाऊस असेल, पानं ओली राहत असतील, घडांमध्ये पाणी साचून राहत असेल, अशा वेळेस ज्या वेळेस आपण जर बघितलं, या ठिकाणी आपण बघतोय हे साधारणतः 10-15% फुलोरा अवस्था आहे। ही 10-15% फुलोरा अवस्था आहे। इथून 6 ते 7 दिवस आपल्याला खूप काळजी घ्यायची, जेणेकरून गळ होणार नाही, कूज होणार नाही। आपण हे बघतोय फुलोरा अवस्था या ठिकाणी बघतोय, क्रिम्सन व्हरायटी आहे। आता ही अवस्था सुरू झाले, 10-15% फुलोरा अवस्था आहे। मग अशा वेळेस आपल्याला सेटिंग होईपर्यंत त्या ठिकाणी पावडरी मिल्डू असेल, डाउनी मिल्डू असेल, त्याचप्रमाणे करपा असेल, कूज असेल, यापैकी कुठलाही रोग आपल्या बागेत येऊ नये। आणि ज्यावेळेस सेटिंग होतं त्यावेळेस मण्यांवर जे स्पॉट येतात, खरड्यासारखे असतील, थ्रिप्सचे असतील, रेड माइटचे असतील, ते येऊ नये म्हणून आपण कीटकनाशकचा योग्य वापर असेल, पावडरी मिल्डू म्हणजे भुरीसाठी योग्य फवारणी। आता या सगळ्या रोग 6 ते 7 दिवसात येणार आहे आणि प्रिव्हेंटिव्ह मध्ये काम करायचंय, गळकूज होऊ द्यायची नाही। मग आपण कसं कामकाज केलं पाहिजे? सर्वप्रथम आपण जर बघितलं, या बागेमध्ये खाली तण आहे। बरेचसे शेतकरी घाई करतात, तणनाशकचा वापर आपल्याला सेटिंग होईपर्यंत करायचा नाही। काही शेतकऱ्यांच्या डोक्यात विचार असतात की तण आहे म्हणून थ्रिप्सचा त्या ठिकाणी अटॅक होईल, परंतु ज्या दिवशी तुम्ही या स्टेजेसमध्ये तणनाशकचा वापर कराल तेव्हा वरती ते सगळे कीटक जाणार आणि आपल्या घडांचं त्या ठिकाणी नुकसान होणार, मण्यांचं नुकसान होणार सेटिंग होत असताना। दुसरा एक फायदा आपल्याला आहे की ज्या वेळेस आर्द्रता जास्त असते, तापमान असतं, अवकाळी पाऊस असतो, दव धुका असतं, त्यावेळेस हवेतील नायट्रोजन जिब्रालिनचं प्रमाण हे वेलीमध्ये वाढतं आणि त्या ठिकाणी सायटोकिनिन लेवल कमी झाल्यामुळे गळकुजीला सामोरं जावं लागतं। आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेस जिब्रालिन आणि नायट्रोजनचं वेलीमध्ये प्रमाण वाढतं, गुणोत्तर बिघडतं, सायटोकिनिन नीट लक्षात घ्या, सायटोकिनिन लेवल त्याचप्रमाणे नायट्रोजन आणि जिब्रालिनचं प्रमाण, या तिघांचं गुणोत्तर ज्यावेळेस बिघडतं त्यावेळेस डाउनी मिल्डूला स्वतःहून वेली आमंत्रित करते। कितीही फवारण्या केल्या तर डाउनी मिल्डू त्या कोवळ्या घडांवर फ्लावरिंग अवस्थेमध्ये येतो आणि ज्या वेळेस तुमचं मनी सेटिंग होतं, सेकंड थर्ड डीप होतं, त्यानंतर तो डाउनी मिल्डू म्हणजे पाकळीवर आलेला डाउनी आपण म्हणतो, या सगळ्या गोष्टींपासून आपल्याला थांबायचं असेल तर या 7-8 दिवसामध्ये काय फवारण्या केल्या पाहिजे नीट लक्षात घ्या। व्हरायटी तुमची इलोंगेशन सोडून कुठली असेल, इलोंगेशन मध्ये फक्त वेगळा वापर आपल्याला जिब्रालिक ऍसिडचा, मण्याचा पॉइंट मिळवण्यासाठी वेगळ्या संजीवकांचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे। ते शेतकरी देखील गळकुजीसाठी या फवारण्या करू शकतात। आता ही जी अवस्था आहे, या अवस्थेमध्ये तुम्हाला पहिली फवारणी त्या ठिकाणी नीट लक्षात घ्या। जर तुमच्याकडे पाऊस होतोय, सकाळी तुम्ही फवारणी केली, डाउनी मिल्डूच्या विरोधात काम करणारी असेल, प्रिव्हेंटिव्ह मध्ये काम करणारी असेल, कॉन्टॅक्ट असेल, सिस्टमॅटिक असेल, कुठलीही फवारणी तुम्ही केलेली असेल, जर तुमच्याकडे अशा पद्धती स्टेजेस असतील, हा जो फुलोरा म्हणजे या ठिकाणी 10-12%, काही दोडा अवस्थेमध्ये तुम्हाला 2-5% घड दिसत आहे, फ्लावरिंग स्टेज दिसते, इथं तुम्हाला फवारणी करायची एकरी पाणी 400 ते 500 लिटर गेलं पाहिजे। रनमॅन किंवा स्टनर 80 मिली तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचंय। त्याच दिवशी संध्याकाळी या स्टेजेसला, त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी तुम्हाला एकरी 180 मिली डेलिकेट किंवा 50 मिली स्पिंटॉर हा कीटकनाशकचा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी दिला गेला पाहिजे। दुसरी महत्वाची गोष्ट आहे, रनमॅन दिलंय तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी, दुसऱ्या दिवशी 20-25% फ्लावरिंग अवस्था असेल, दुसऱ्या दिवशी सकाळी 7:30-8 वाजेच्या आत पानं ओले असताना तुम्हाला खूप महत्वाची फवारणी सांगतो। ती फवारणी आहे एकरी 500 लिटर पाण्यामधून 1 लिटर सॉल्ट ऑफ फॉस्फोनिक ऍसिड संचार 40, 1 लिटर 1 किलो टच ऑफ
त्याच्या पुढच्या दिवशी 40-50% फ्लावरिंग अवस्था असेल त्यावेळेस तुम्हाला फवारणी करायची। 200 लिटर पाण्याचं प्रमाण आहे। पुन्हा एकदा एकरी 400-500 लिटर पाणी गेलं पाहिजे। प्रमाण 200 लिटरचं। 200 लिटरला प्रोसेल 150 मिली, पोटॅशियम सोनाइट 500 ते 600 ग्रॅम, बोरान हे सूक्ष्म अन्नद्रव्य 100 ग्रॅम आणि त्याच्यासोबत जर तुमचं निरीक्षण बाजारपेठेचं काम असेल तर Z78 400 ग्रॅम, देशांतर्गत असेल तर रोको हे बुरशीनाशक 200 ग्रॅम। ही फवारणी झाली। पुढच्या दिवशी तुम्हाला फवारणी त्या ठिकाणी करायची आहे। रिवर्स 160 मिली, स्कोर 100 मिली। त्याच्या पुढच्या दिवशी सकाळी या फवारण्या सकाळीच घ्यायच्या तुम्हाला। त्याच्या पुढच्या दिवशी फवारणी घ्यायची 0-60-20, 500 ग्रॅम एंट्राकॉल 500 ग्रॅम। त्याच दिवशी संध्याकाळी तुम्हाला फवारणी करायची आहे। त्याच दिवशी संध्याकाळी तुम्हाला फवारणी करायची वायोगो 80 मिली, मोएंटोडी 200 मिली। जिथं थ्रिप्स असतील, तुमचं माइट्स असेल, त्याचप्रमाणे मिलीबगचा जो काही आपल्याला विषय पुढे जाऊन येतो तो येऊ नये म्हणून ही फवारणी। त्यानंतर 15 दिवसांनी परत 15 ते 20 दिवसांनी ज्या दिवशी तुम्ही वायोगो मोएंटोडी द्याल 38, 39, 40, 41 दिवसाला जसं आपली स्टेज असेल, कारण उशिराच्या बागांमध्ये ही स्टेज यायला 42, 43, 44 दिवस लागतात। आर्ली छाटण्यांमध्ये ही स्टेज यायला 38, 39 दिवस लागतात। ही गोष्ट लक्षात घ्या। दिवसावाईज छापलेलं वेळापत्रक 40व्या दिवशी हे करा। आपल्या बागेतील स्टेज लक्षात घ्या। वायोगो मोएंटोडी तुम्हाला 60-70% फ्लावरिंग अवस्थेमध्ये द्यायचं आहे। त्यानंतर पुढच्या 15 दिवसांनी ज्यावेळेस तुमचं सेटिंग होईल, सेकंड डीप होईल, त्यावेळेस एकदा परत वायोगो मोएंटोडीचा स्प्रे द्यायचा आहे। 0-60-20 एंट्राकॉलचा स्प्रे झाला तुमचा। पुढच्या दिवशी परत एकदा सकाळी प्रोटेगो 500 ग्रॅम, बॅसिलस 500 मिली असा एक स्प्रे करा। नीट लक्षात घ्या। आता 80% फ्लावरिंग अवस्थेपर्यंत तुम्ही आला, प्रोटेगो बॅसिलस दिलं। पुढच्या दिवशी लुना 200 लिटरला 100 मिली, जेणेकरून पावडरी मिल्डू आपल्याकडे पुढे जाऊन येणारच नाही। आता जवळजवळ मणी अवस्थेत प्लॉट आला असेल, सेटिंग स्प्रेची घाई करू नका। तिथं एखादं परत एकदा परत अगदी साधं बुरशीनाशक वापरत असताना तुम्ही एक्सपोर्टचं काम करताय, तिथं तुम्ही सुडो आणि बॅसिलस, सुडोमोनास आणि बॅसिलस 500-500 मिली। आता बरेचसे शेतकरी मला कॉल करतात की पावडर फॉर्म मध्ये मिळतंय, लिक्विड फॉर्म मध्ये, जिथं तुम्हाला अवेलेबल असेल तिथं सुडोमोनास 500 मिली आणि बॅसिलस 500 मिली अशी फवारणी करून घ्या। आता थॉम्सन असेल, तुमचं सुधाकर असेल, मामा जम्बो असेल, नीट लक्षात घ्या। थॉम्सन असेल, सुधाकर असेल, मामा जम्बो असेल, त्याचप्रमाणे इतरही गोल व्हरायटी असतील, तिथं सेटिंग स्प्रे तुम्हाला द्यायचा आहे। सेटिंग स्प्रे घेताना एकरी 12 ग्रॅम GA। सेटिंग स्प्रेची अवस्था तुम्ही पाठीमागे जाऊन बघू शकता। पूर्ण बाजरी अवस्थेमध्ये मणी जोपर्यंत येत नाही, फुलरा पूर्ण संपत नाही, तोपर्यंत सेटिंग स्प्रे करायचा नाही। सेटिंग स्प्रे करताना एकरी 12 ग्रॅम GA, ॲजिटेक CPPO फक्त आणि फक्त 500 मिली। कंपनी रिकमेंडेशन 1 लिटर असेल, पण मी सांगतो 500 मिली, कारण आपल्याला खर्चामध्ये बचत करायची। 500 मिली आपण घेतलं। ॲजिटेक CPPO 1 लिटर टेक कॅल, ॲमिस्टार त्या ठिकाणी घ्यायचंय तुम्हाला 200 मिली, किंवा रनमॅनचा एक स्प्रे झालाय, स्टनरचा एक झालाय। रनमॅन तुम्ही 80 मिली किंवा स्टनर 80 मिली घेऊ शकतात, किंवा ॲमिस्टार 200 मिली। त्याच्यासोबत तुम्ही घेतलंय ॲजिटेक CPPO टेक कॅल GA 12 ग्रॅम GA आपला सेटिंग स्प्रे झाला। दुसऱ्या दिवशी तुम्हाला गळ झालेली जाणवत नाही, 20-30% गळ झालेली, आपल्याला थिनिंग कमी करायची, त्यासाठी युरिया आणि सल्फरचा एक स्प्रे घ्या। क्रिम्सन सारखी व्हरायटी असेल त्या ठिकाणी सेटिंग स्प्रे घेताना GA चा वापर आपण किती ग्रॅम केला पाहिजे, तिथं तुम्ही एकरी फक्त 3 ते 4 ग्रॅम GA घ्यायचा आहे। जिथं आपण 12 ते 18 ग्रॅम GA घेतो, क्रिम्सन सारख्या व्हरायटीमध्ये फक्त 3 ते 4 ग्रॅम GA घ्यायचा। त्याच्यासोबत तुम्हाला CPPO चा वापर करायचा नाहीये। होमोब्रासनेटचा वापर करताना प्रोसेल तुम्हाला 300 ते 400 मिली क्रिम्सन मध्ये घ्यायचंय। त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय टेक्कॅल 1 लिटर, चांगलं बुरशीनाशक रनमॅन असेल। जसं तुमचं अगोदरपासूनचं वेळापत्रक सुरू आहे, डिटेक्शन येऊ नये म्हणून, कारण क्रिम्सन व्हरायटी अशी आहे की जर डिटेक्शन आले तर तो माल आपण विकू शकत नाही, म्हणून त्याची काळजी त्या ठिकाणी घ्यायची। मित्रांनो, तुमच्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या असतील की ज्या वेळेस फुलरा अवस्था सुरू होते तिथून आपण कीटकनाशक बुरशीनाशकांच्या फवारण्या करताना, तण व्यवस्थापन करताना का थांबून घ्यायचंय, आणि ड्रिपच्या माध्यमातून अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना ज्यावेळेस 15-20% फुलरा अवस्थेत शेंडा मिळत नाही, नक्की शेंडा मिळेल। तुमचं फुलरा पास झाल्यानंतर, फ्लावरिंग पास झाल्यानंतर देखील 4 ते 5 पानं मिळू शकतात। म्हणून त्यावेळेस तुम्हाला फॉस्फरस लेवल वाढवत असताना जमिनीतून एकरी 5 ते 8 किलो पर्यंत 0-60-20 2 वेळा विभागून द्यायचंय। व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता, तुम्ही शेवटपर्यंत बघितला। नक्कीच या व्हिडिओचा स्टेजेस प्रमाणे जर वापर केला तर सगळ्याच व्हरायटीमध्ये तुमचा खूप फायदा होऊ शकतो। इतकंच मी आजच्या व्हिडिओमधून सांगतो। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला, चॅनलला प्रथम आला असाल, चॅनल सबस्क्राइब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। नमस्कार।